बिल्डरने पोझिशन डेट चुकवली. तुम्हाला माहित आहे का, रेरानुसार बिल्डरला तुम्हाला दर महिन्याला व्याज द्यावं लागतं किंवा जेवढे महिने लेट झालाय तेवढ्या महिन्यांचं भाडं द्यावं लागतं. 90% लोक हे क्लेमच करत नाही. पोझिशन डिलेवर किती व्याज मिळतं आणि ते कसं क्लेम करायचं हा तुमचा कायदेशीर हक्क आहे. एका कुटुंबाला पोझिशन 3 वर्षे उशिरा मिळालं, त्यांनी रेरामध्ये क्लेम केलं तर बिल्डरला जवळपास 8 लाख रुपये व्याज द्यावं लागलं, नुकसान भरपाई द्यावी लागली. महारेराच्या सेक्शन 18 नुसार पोझिशन डिले झाला तर बिल्डरला इंटरेस्ट द्यावा लागतो, व्याज द्यावं लागतं. त्याचा व्याज दर एसबीआयच्या हायेस्ट मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट पेक्षा 2% जास्त असतो. तो जवळपास 11 ते 12% असतो. तुम्ही 2 पर्याय निवडू शकता. एक तर फ्लॅट घ्या आणि डिलेचं व्याज किंवा डिले झालेल्या महिन्यांचं रेंट घ्या, किंवा तुम्ही पूर्ण रिफंड घेऊन त्याच्यावरचं व्याज घेऊन प्रोजेक्टमधून बाहेर पडू शकता. हे क्लेम करण्यासाठी अग्रीमेंट मधली पोझिशन डेट आणि पेमेंटचे प्रूफ्स लागतात. हा तुमचा कायदेशीर हक्क आहे. बिल्डर स्वतःहून ते तुम्हाला मागावं लागतं, क्लेम करावं लागतं, तक्रार करावी लागते ऑनलाईन. तुमच्या प्रोजेक्टचं पोझिशन लेट झालंय का, कॉमेंटमध्ये किती महिने लेट झाला आहे ते लिहा. जे कॉमेंट करतील त्यांना मी पोझिशन डिले इंटरेस्ट क्लेम गाईड DM करतो.